आला होय आता काय नाही भेटायचं. जाऊ का मग? हा 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 चला मी पण चाललोय गावाकडं. तर बघा पिकअप आलं तर लगेच घेऊन जा. उद्याच्याला टाकी भरायची परवा दिवशी लगेच पाणी चालू. मग काय कशाला दम नाही खायचा चांगल्या कामाला. जमतंय का? हा हा चला हा हा चला. चालायचं हा चालायचं आता मी पण जातो मला पण काम आहे. ना पेशंट. घेऊन जा हा चालतंय चालतंय. सगळ्यांनाच मदत करावं लागते. चला तर दुपारच्या आत्ता वाजल्यात 12 आणि 12 वाजता मी आलोय रानात. दुपारच्या 12 वाजता आत्ता काय झालं मित्र भेटला. मी आष्टीला गेलो दुकानाकडं थोडं काम होतं दुकानात आणि नंतर मित्र भेटला त्याला एक जुनी आपली टाकी घेऊन दिली. आपण एक नाही का पाण्याची टाकी आणली एका व्हिडिओमध्ये सांगितलं. मी पण एक टाकी आणली 1700 रुपयाला आणि मित्राला एक 3000ची टाकी घेऊन दिली जुनी. तर सगळ्यांना एकामेकाला मदत करावं लागती आणि मग आता टाकी घेऊन दिली आणि आलोय आता रानात. तर इकडे दीपालीन ते वर खुरपीत येत. आता मला बी जायचं आहे कोळपायला. तर चला पाऊस नाही तर वर घेऊ कुळपून. आता तर पाऊस पडला तर कसं तरी आलंय उगून तर थोडं तण काढून घेऊ म्हणजे कसं होतं पुन्हा महिनाभर महिना दीड महिना 2 महिने पुन्हा काम नाही राहणार खुरपण झालं मग डायरेक्ट काढणीच. चला मित्रांनो आता रानात आलोय. तर चला आता आज कुळपून घेतो मी थोडंसं आणि खुरपण पण चालू आहे कोळपण पण चालू आहे. जी काय आपलं सोपं सोपं असेल तसं करता येईल. चला दीपाली पण काल आणि आज 2 दिवस झाले त्यांची पण खुरपण चालू आहे. तर काल म्हणजे परवा दिवशी काल सुट्टी घेतली यात्रेला गेलतो काल आणि आज पुन्हा खुरपण चालू झाली आहे. तिकून डायरेक्ट ती घर आहे ना तिकून असंच खुरपीत आले दीपान ते. चला खुरपण चालू आहे. मी बी इकडे लगेच कुळपून घेतो ह्या साईडला. तर काय म्हणायचं आहे का दीपाली? आ लय नाही गवत थोडंच गवत आहे पण घ्यायचं थोडंच मोठं होतं असतं पुन्हा लय तेच रानकच भरत आहे. हा त्यामुळं पटकन उरकून घ्या. पाऊस बी आला ना तर मग स्टॉप होतंय काम. तर पाऊस नाही अजून आला तर घ्या. चला पटापटा घेतो काम उरकून नंतर पुन्हा व्हिडिओ मी काढतोच तुम्हाला अपडेट देतो. आजवर कुळपून घेतो. काय होतं पाऊस जर सुरू झाला नाही एकदा तर मग ओलं झालं ना तर मग काय नाही डायरेक्ट घरी जायचं. पाऊस आला ना थोडा एखादा सिताडा मोठा आणि चिखल झाला की घरीच जावं लागतं. तर त्याच्यामुळं आता जेवढं आहे तेवढं अगोदर आम्ही काम करून घेतो आणि नंतर मग व्हिडिओ थोडाफार काढून तुम्हाला सांगतो बाकीचं पण. आता हे रान राहिलं इकडं पलीकडं पुढं एक रान राहिले तिथं राहिले तिकडं बी वाटण्या राहिल्यात म्हणजे बरंचसं रान आम्हाला 2-4 दिवसात करायचं एंड असं बघत होतं. लय तण नाही म्हणून तरी उरकत आहे. तण असलं तर एकच वाटणी उरकायची नाही. तर घेतो पटापटा उरकून. चांगला पाऊस सुरू झाला आता त्या लिंबणीच्या झाडापासून असंच एवढं कुळपलं मी इथपर्यंत आलोय कुळपीत. एवढं कोळपलं म्हणलं होतं पाऊस येईनच आणि येतोयच आता सध्याला थोडा. तर बघा माती किती लागली टायरला. तर आता दीपालीन ते कोपऱ्यात खुरपीत आहे थोडंसं. आता इथून त्या तालीपर्यंत राहिलं होतं एवढंच आणि पाऊस तर सुरू झाला आहे. तर पाऊस या साईडला ना चांगलाच पाऊस दिसायला लागला आता इकडं मागं. हे असंच होतं आपण रानात आलोत ना की पाऊस सुरू होतो. तर चला आता 2 वाजल्यात म्हणायचं आणि आता दुपारी जेवायला पण सुट्टी करायची आता. चला तर आता काय कोळपता हात अशी झालीत मस्तपैकी माती थोडीशी अजून ओलं नाही झालं पण वर आता इतका पाऊस लागून राहिला आता काय माहिती दुपारून कोळपता येतंय का नाही. पाऊस जर जास्त वाढला तर कॅन्सल. मी ज्यावेळेस रानात येईल म्हणलं की आज काम करायचं त्या दिवशी पाऊस येतो. ज्या दिवशी मला कुठं गावाला जायचं असलं त्या दिवशी काहीतरी काम येतं. म्हणजे मला जायचं आहे दुसरीकडे गावाला आणि त्या दिवशी मला काम येणार. मी रानात आलो तर त्या दिवशी पाऊस येणार. सगळं उलटच गणित आहेत माझ्या विरोधातच सगळं चालतं. चला असो बघू काय होतंय ती एकदा. थोडंसं रान पण दाखवतो. आता हे रान झालंयच म्हणायचं थोडंफार राहिलंय नंतर तिथं पण राहिले रान ती पलीकडे पट्टी राहिली असं बरंच खुरपण आपली राहिली. आता 2 दिवस झालं म्हणायचं खुरपणीला बसलो आणि मला वाटतं पटापटा उरकून घ्यावं पावसा पाण्याचं पण काय उरकाना. तर इथं टाकली शेपूची भाजी आणि अजून काय लावलंय काय माहीत. पुढं नाही थांब येऊन दे ना लगेच जाऊ ना आपण. बरं असतंय दीपा इथून घरापर्यंत पर आता ही बी झालंय. तर रील स्टार गेल्या काय का गार्डन मध्ये खाल्लं असतं जेवण बिवण केलं असतं. कंटे हल्ली की पाणी पडलं असतं बदल खाली. हा काय पाऊस यायला लागलाय बघा ना. चला घरी चला. पाऊस पडले चालू आता घरी जेवण करून माघारी येऊ आहे का नाही. जर उघडला पाऊस तर येतो आणि पाऊस नाही उघडला तर मग काय नाही येत. कारण चपलान 3 पार भरायला लागले आता. पुन्हा विराजा आला तर मग मातीत आणि चिखलात
लय अवघड आहे. तो तर लय खुळपू लागन आपल्याला. हा रानात पण छान वाटायला लागला. लय भारी बघा ना. सगळं खुरपण झाली. फिरायचं किती भारी वाटतंय. हा भारी वाटतंय. घासच एक दिवस खुरपायचा आहे गवत. घासात बी गावात झालंय. घास बी थोडा खुरपून घ्यावा. ही झालंय रान खुरपून तर बघा ना कसं एकदम स्वच्छ आणि निर्मळ दिसायला लागले. आता घे ना जेवण करायला. जेवण करताना खायला चांगली वाटते मेथीची भाजी आहे का. लय गवत झालं त्याच्यात टाकली लयच कसलं गवत झालं. ते फावरून टाकू आता. फावरून टाकू काय ठेवायचंच नाही. भाजी सुद्धा घ्यायसारखी कुठे दिसाना. तिकडं वरच्या रानात पण आता खुरपायचं राहिलंय. बघू आता. चल राहून दे. पाऊस असा यायला लागला जिमरिम जिमरिम. ह्या साईडला बघा तिकडे दिसतंय असं म्हणजे बारीक पाऊस आहे पण हाय पाऊस. हा आता आलोत ना भिजूनच आलोत आता मस्त पैकी. बाई कपडे भिजले. दीपाली कुठे गेली बघा. विराला आणायला चालली दीपाली छत्री घेऊन पावसात. इष्टी आली ना याच्या आत गोर इष्टी आली ती बस. दीपाली बघा आणि विराज इथं चलत आलाय इष्टी पासूनच. पहिल्यांदा इष्टी गेली शाळेची. ही दुसरी इष्टी आली. आला विराज पण शाळेतून आला. पाऊस असला की आणायला जावं लागतं पावसाचं दप्तर डब्बा. नाही तर विराज कधी कधी येतो एकटा नाही तर कधी कधी येत बी नाही. इथूनच जवळ असलं तरी. आणि आनंदी पण मागा लागली तर आनंदी तिकडे चालली. हा चला जेवण करायचंय मला. आज 2 वाजल्यापासूनच पाऊस चालू आहे. जेवण चालू आहे इथं. आला का भिजला का. दामादामानी या दामादामानी पडता सगळे ये. तू जेवायला सगळे ये हळूच. जेवायला या जेवायला सगळे या. विराज आता बघता बघता संध्याकाळच्या 5 वाजल्या. जसं आम्ही 2 वाजता आलो जेवण केलं 3 वाजल्या 4 5 वाजल्या पण पाऊस असाच वर चालूच आहे झिमझिम. त्याच्यामुळे कुठंच नाही गेलो. फक्त दुकानातच थांबलोत आम्ही. काय करणार आता पाऊसच एवढा चालू आहे. पुन्हा रानातच नाही गेलो. हा गेलोत का रानात. नाही आज रानात नाही गेलो. झोपलोत मग आम्ही. थोडासा आरामच करतो. पण मी थोडासा आरामच केला कारण की पाऊसच चालू आहे आता बाहेर पाऊसच निघायचं. चालू आहे. थंडी तर किती वाजायला लागली आहे का नाही. आज आपलं भरपूर खुरपायचं झालं असतं पण आता काय करावा. चल घ्या स्वयंपाक करून घ्यायचं ना. 5 वाजल्यात. मी दुकान सांभाळतो. बघू अजून काय असेल ते मी थोडं थोडं दाखवायचं अजून प्रयत्न करतो. जा बरं. थंडी वाजायला लागली. थंडी वाजते लई. आणि काय आता काय येतं आता काम जे करायचं असं करायला काय झालं की काय दुःख झालं एवढं. कसं दुःख झालं बोलो. बघा कसं पाऊस चालू आहे. थोडा 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 सगळीकडे पाऊस असा पडतोय. तर पावसाच्या बाहेरच निघायचं काम नाही. मोठा तर नाही निस्ता झिमझिम. आनंदी अरे आनंदी तुझं काहीतरी आहेच भाऊ. माती खेळण राख आणीन चुलीतली. तुझं काही ना काही चालूच आहे. राख आणायला जाते. गप काय लेकरं बसत नाही तर. माती खेळतेन राख खेळतेन आणि तेन टाकीतेन. आनंदीला घेऊन हिंडावं लागतंय पावसात. तिला काय करा दम निघा ना. फिरायचीच म्हणती. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी काय झालंय काल व्हिडिओ काढला 5 वाजता डायरेक्ट आज सकाळी 9 वाजता. चार्जिंग नाही लाईट नाही. 4-5 दिवस झाले. डीपी आमची जळून आज 6-7 दिवस झाला असेल. त्याच्यामुळं चार्जिंगच नव्हती सकाळवरून. आता थोडीफार केली तरी दुसरीकडे जाऊन केली तेव्हा कुठेतरी चार्जिंग झाली. आजचा व्हिडिओ रोज मी टाईमशीर टाकायचा प्रयत्न करतो पण टाकणंच होत नाही. कारण मग हे असं लाईट नसेल एडिटिंग नसेल तर अडचण होती. पुन्हा घरी ना व्हिडिओ जरी काढला एडिटिंग केला तरी पडत नाही. नेट नाही. खेड्यागावात जास्त 5G नेट नसतंय.
मग मी ज्या टायमाला आष्टीला जाईल त्यावेळेस अपलोड होत होते नाही का लवकर फास्ट. इथं एवढा टाईम लागतो 2-2 तास व्हिडिओ अपलोड होत नाही एक. तर चला सकाळच्या 9 वाजल्यात विराज शाळेत गेला सर्व आवरले मी झालं ड्युटीला. तर चालूचे चला आता कालच कमेंट केली ते तुमच्या गावात सरपंच काय लक्ष देत नाहीत का काय सांगावा जी आहे ती बरं आहे. एवढा पाऊस चालू आहे म्हणजे चिक 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 पाणी कुठं वाहत पण नाही पण बरा आहे पाऊस पिकाला चांगला आहे. पण जर एखादं माणूस कुचाकलं तर त्याला जाळायला सुद्धा मशानभूमी आमच्या गावात नाही काय सांगावं. आणि मोठीलच नदी गेली नदीत किती मशानभूमी होत्या पण जाऊन त्या कशाला सांगायचंय. जातो आता टाइम झालाय. नदी गेली काय म्हणला? चला चाललोय आष्टीला. पाऊस पण थोडा थोडा येतोय म्हणजे नाही का नुसतं ओलं व्हायसारखं पाऊस इतकं चिपचिप झाली ना. पाणी तर काय असं साईडला साचलं सुद्धा नाही पण चिपचिप एवढी झाली ना चिडचिड की काय सांगायचंच नाही. तर चला इथं चिचीचं झाड आहे थांबलो होतो थोडंसं फोन आलं तर एक मग मला चिचीच्या झाडाखालीच थांबावा. चाललोय आता ड्युटीला पुन्हा. बघू आज तर पूर्ण आभाळ असं गच्च झालंय आणि आज काय रानात काम करता येणार नाही. बघू आता उद्या पाऊस कमी झाल्यावर बघता येईल. तर काय असा पाऊस आहे मागं दिसतंय. तर चला म्हणलं आता थोडंसं थांबलो होतं तर मग चला थोडं दाखवा.